नमस्कार, सहर्ष स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाची माहिती, जानेवारी हप्त्यासंदर्भात महत्त्वपूर्ण माहिती आहे, त्यामुळे ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायची आहे। खूप जास्त महत्त्वाची माहिती व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत। तुम्हाला या अगोदरचे जर हप्ते आले नसतील तर तुमच्यासाठी खरंच खूप महत्त्वाचा हा व्हिडिओ असणार आहे। त्यासाठी नक्कीच हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपल्या चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदा आला असाल, पहिल्यांदा व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या सर्व अपडेट तुम्हाला वेळेवर पाहण्यास मिळतील। चला तर मग सुरुवात करूया व्हिडिओला आणि जाणून घेऊया महत्त्वपूर्ण माहिती। जानेवारी हप्ता वाटप संदर्भात माहिती जाणून घेण्यापूर्वी एक महत्त्वाचं लेटर आलेलं आहे, त्या संदर्भातली अगोदर माहिती आपण पाहूया। तर या ठिकाणी पहा, विशेष सहाय्य योजनेतील दिव्यांग लाभार्थ्यांचे UDID कार्ड हे आधार कार्डशी संलग्न करण्याबाबत एक महत्त्वाचं ऑफिशियल लेटर तुम्ही इथं पाहत आहात आणि या पत्राच्या माध्यमातून काही विशिष्ट सूचना देण्यात आलेल्या आहेत। या सूचना तुमच्यासाठी महत्त्वाच्या आहेत। तुम्हाला हप्ते आले नसतील तर नक्कीच या पत्रामध्ये जी माहिती दिलेली आहे ती तुमच्यासाठी उपयुक्त असणार आहे। तर पहा, संदर्भीय पत्राच्या अनुषंगाने तहसील कार्यालय नेर अंतर्गत सर्व संजय गांधी निराधार योजना, त्याचबरोबर श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना व इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना व इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजना या पाचही योजनेतील दिव्यांग लाभार्थ्यांना सूचित करण्यात येते की आता पुढे काय माहिती आहे पहा, शासनाकडून राबवण्यात येणाऱ्या दिव्यांगांसाठीच्या विविध योजना इत्यादींसाठी UDID दिव्यांग प्रमाणपत्र अनिवार्य करण्यात आलेले आहे। त्याचबरोबर UDID दिव्यांग प्रमाणपत्रास आधार लिंक असणं आवश्यक आहे। संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील लाभार्थ्यांना म्हणजे दिव्यांग लाभार्थ्यांना इथं पहा, तर जे दिव्यांग लाभार्थी आहेत या लाभार्थ्यांना 1,500हून 2,500 रुपये इतके अनुदान वाढलेले आहे आणि यामुळे सर्व दिव्यांग लाभार्थ्यांकडे UDID दिव्यांग प्रमाणपत्र असणं बंधनकारक आहे। त्याचबरोबर UDID दिव्यांग प्रमाणपत्राला आधार कार्ड लिंक असणं आवश्यक आहे। ज्या लाभार्थ्यांचे आधार लिंक नसेल त्यांनी दिनांक 20/1/2025 पर्यंत UDID दिव्यांग प्रमाणपत्राचे KYC करून त्यास इथं पहा आधार क्रमांक लिंक करायचा आहे। त्याचबरोबर ज्या दिव्यांग लाभार्थ्यांना 2,500च्या ऐवजी फक्त 1,500 रुपये भेटत आहेत त्यांनी दिनांक 20/1/2025 पूर्वी तहसील कार्यालयात येऊन भेटायचं आहे आणि दिनांक 20/1/2025 इथं पहा, या पत्रामध्ये थोडीशी प्रिंट मिस्टेक आपल्याला पाहण्यास मिळत आहे। जिथं 2026 पाहिजे असायला पाहिजे होतं तिथं 2025 आहे, परंतु ही तारीख जी आहे ती 2026 आहे। पहा, 20 जानेवारी 2026 पूर्वी ज्या लाभार्थ्यांना 2,500च्या ऐवजी फक्त 1,500 रुपये येत आहेत त्यांच्यासाठी हे महत्त्वपूर्ण पत्र आहे। फक्त नेर येथील लाभार्थ्यांसाठीच हे पत्र महत्त्वपूर्ण असणार नाही, तर संपूर्ण महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे जे लाभार्थी आहेत, ज्या लाभार्थ्यांना 2,500 रुपये अनुदान वाढलेलं आहे त्या सर्व लाभार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाचं पत्र आहे। या पत्राच्या माध्यमातून स्पष्टपणे सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून सूचना करण्यात आलेल्या आहेत की ज्या लाभार्थ्यांना हप्ते नियमित आलेले नाहीत, त्याचबरोबर ज्या दिव्यांग लाभार्थ्यांना 1,500 रुपयाच्या म्हणजे 1,500 फक्त आलेले आहेत, 2,500च्या ऐवजी त्यांनी काय करायचं आहे, तहसील कार्यालयामध्ये भेटायचं आहे। त्याचबरोबर दिव्यांग लाभार्थ्यांना UDID प्रमाणपत्र असणं बंधनकारक आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ते आधार कार्डशी लिंक असणं गरजेचं आहे। आणि ज्यांना या सर्व गोष्टींसंदर्भात अडचणी आहेत त्यांनी काय करायचं आहे, 20 जानेवारी 2026 पूर्वी तहसील कार्यालयात जायचं आहे। त्याचबरोबर तहसील कार्यालयात हयात प्रमाणपत्र सादर करायचे आहेत। या संदर्भात स्पष्ट सूचना निर्गमित करण्यात आलेल्या आहेत। हा झाला विषय आता
UDID कार्ड, त्याचबरोबर ज्या लाभार्थ्यांना 2,500च्या ऐवजी 1,500 रुपये आलेले आहेत त्यांच्या संदर्भात महत्त्वपूर्ण सूचना. आपला मेन आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आपले जे इतर लाभार्थी आहेत, दिव्यांग लाभार्थ्यांसोबत इतर जे लाभार्थी आहेत त्या योजनेमधील संजय गांधी निराधार अनुदान योजनेमधील जे लाभार्थी आहेत, मग त्यामध्ये विधवा महिला असतील, श्रावणबाळ योजनेचे लाभार्थी असतील, वृद्धपकाळ योजनेचे लाभार्थी असतील, या सर्व लाभार्थ्यांना जानेवारीचा जो हप्ता आहे तो सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून आणखीन वाटप करण्यात आलेला नाही. तुम्हाला माहीत असेल, लाडकी बहीण योजनेचे पैसे पात्र लाभार्थी महिलांना देण्यात आलेले आहेत. त्यांच्या खात्यामध्ये 14 तारखेलाच म्हणजे 14 तारखेच्या पूर्वीच हे पैसे जमा झालेले आहेत. 13 तारखेपासूनच हे पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली होती. परंतु आपले जे लाभार्थी आहेत, संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे लाभार्थी आहेत, या लाभार्थ्यांना मात्र आणखीनही पैसे जमा झालेले नाहीत. आता तर आज जर पैसे आलेले आज पैसे येतील का, तर या ठिकाणी पहा, आशा खूप कमी आहे. कारण आता जो हप्ता आहे तो निवडणुकानंतरच सर्व प्रोसेस पूर्ण झाल्याच्या नंतरच पाहण्यास मिळेल हप्ता वाटप. आणखीनही लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले नाहीत. निवडणुकांमध्ये योजनेचे पैसे वाटप करण्यात येत नाहीत. लाडकी बहीण योजनेचे पैसे जे वाटप करण्यात आले त्यासाठी निवडणूक आयोगाची परवानगी घेण्यात आलेली होती. मग आपल्या संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांना हप्ता वाटप करण्यासाठी परवानगी का देण्यात आलेली नाही, हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. म्हणजे सरकारला फक्त लाडकी बहीण योजनाच महत्त्वाची आहे, आपली निराधार योजना महत्त्वाची नाही, असा एक प्रश्न यावरून आता लाभार्थ्यांच्या मनामध्ये निर्माण झालेला आहे. आज संध्याकाळपर्यंत पैसे येतील का, आशा खूप कमी आहे. पहा, लाडकी बहीण योजनेचे पैसे आणखीनही बऱ्याच लाभार्थ्यांना वाटप होत आहेत. सर्वांना एकाच दिवशी पैसे येत नाहीत. आज काही लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेत, काल झालेत, 2-3 दिवसापासून ही प्रोसेस सुरू आहे. पण संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांना पैसे आलेले नाहीत. या लाभार्थ्यांना पैसे आले म्हणजे कोणत्या लाभार्थ्यांना पैसे आले, तर लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना पैसे आलेले आहेत. आपल्या निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना पैसे आणखीन जमा झालेले नाहीत. निराधार लाभार्थ्यांच्या पैसे वाटपासंदर्भात कुठलाच ऑफिशियल निर्णय राज्य सरकारच्या माध्यमातून, सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून ना पोर्टलवर ना लिखित कुठंच जाहीर केलेला आहे. पैसे कधी येणार हा एक प्रश्न अनुत्तरित राहिलेला आहे. मला तर वाटतंय मुख्यमंत्री साहेबांनी जसं सांगितलं होतं की निराधार लाभार्थ्यांचे पैसे 1 जानेवारी म्हणजे महिन्याच्या 1 तारखेला येणार, म्हणून आता आपल्याला 1 जानेवारीचा जो हप्ता आहे तो 1 फेब्रुवारीला येतो की काय, असा पुन्हा प्रश्न मनामध्ये निर्माण झालेला आहे. कारण डिसेंबरचा हप्ता आला 1 जानेवारीला, आता जानेवारीचा हप्ता 1 फेब्रुवारीला येणं अपेक्षित आहे मुख्यमंत्री साहेबांच्या विधानानुसार. परंतु आपण अपेक्षा करूया, आशा करूया की जो जानेवारीचा हप्ता आहे तो लवकरात लवकर लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात यावा. या हप्त्यासंदर्भात ऑफिशियल माहिती आली किंवा काही प्रोसेस सुरू झाली तर लगेच तुम्हाला मी कळवणार आहे. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. आणि या पत्रामध्ये ज्या बाबी नमूद केलेल्या आहेत त्या बाबीसुद्धा तुमच्यासाठी महत्त्वाच्या आहेत, लक्षात घ्या.